नमस्कार. राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलं. आता ते सरसकट आरक्षण तर नाहीये आणि त्याच्यामध्ये कुणबी, हैदराबाद गॅजेट वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ रागावलेत. आता छगन भुजबळांचं असं म्हणणं आहे की जो काही बंजारा समाज आहे, बंजारा समाज ओबीसी मध्ये हैदराबाद गॅजेट मध्ये तो एसटी प्रवर्गात दाखवण्यात आला. एकदा बघूनच घ्या. हैदराबाद गॅझेट मध्ये जर तुम्ही बघितलं तर आमचा बंजारा समाज हा एसटी मध्ये आहे, ओबीसीत नाही, एसटीत. मग फक्त कुणबी समाजासाठी तुम्ही गॅझेट मान्य करणार आणि बंजारा समाजासाठी काय ना करणार. त्यांचं म्हणणं आहे की तर बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळणं गरजेचं आहे जर तुम्ही हैदराबाद गॅजेट वापरत असाल तर मराठ्यांसाठी. आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस काय म्हणताय की हे सरसकट आरक्षण नाहीये. स्पष्ट एकदा त्यांनी परत एक 2-3 वेळेस सांगितलं की हे सरसकट आरक्षण नाही. हे जे लोक क्लेम करतील त्यांनाच हे आरक्षण मिळणार आहे. एकदा बघा. खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो. त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू. मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण GR नीट वाचा. तर अशी आता मराठ्यांना परत एकदा फक्त तोच GR होता, आधीच्या गोष्टी मिळत होत्या त्याच गोष्टी फिरवून सरकार देत आहे. पण नवीन ज्या मनोज जरांगे यांच्या मागण्या होत्या सरसकट आरक्षण आणि जे काही मराठा समाजावर गुन्हे दाखल झाले होते अंतरावली सराटीमध्ये, ते देखील मागे न घेण्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. मग इथे आपण कसं जे देवभाऊंचे एवढे मोठे मोठे बॅनर लावत होते की जे कोणाला जमलं नाही ते देवाभाऊने केलं, जे आजपर्यंत मराठा नेत्यांना जमलं नाही, मराठा समाजातील जे काही नेते होऊन गेले, मातब्बर नेते जवळपास जे काही शरद पवार आहेत हे देखील होऊन गेले, पण ते त्यांना जमलं नाही आणि ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. तर काय करून दाखवलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्नचिन्ह इथे उभा राहतोय की काय केलं नवीन. ते स्वतः सांगताय की आम्ही सरसकट आरक्षण दिलेलं नाहीये, फक्त हैदराबाद गॅजेट लागू करणारे. त्याला देखील कोर्टात चॅलेंज केलं तर तेही संपुष्टात येऊ शकतं. दुसरीकडे छगन भुजबळ हे पेटलेले आहेत. छगन भुजबळ आता 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी बरोबर गोष्ट काढून आणली. जसं की बंजारा समाजाला आता पेटवण्यात लागलेलं आहे. जसं की बंजारा समाज ओबीसी मध्ये छगन भुजबळ डबल गेम खेळताय. जसे की बंजारा समाजाला जर ओबीसी मधनं काढायचं असेल, आता ते काढणार तर नाही, ओके, पण त्यांना एसटीचं आरक्षणाचं आमिष दाखवतील. कारण की एसटी आरक्षण खूप काही सवलती आहेत आज शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये. जागोजागी एसटी समाजाला खूप काही मोठं आरक्षण आहे आणि त्याच आरक्षणाचा जर विचार केला तर बंजारा समाज कुठंतरी पेटेलच. मग हैदराबाद गॅजेट मध्ये जर आमच्या नोंदी असतील तर मग आम्हाला पण एसटी आरक्षण द्या. आता उद्या उठून बंजारा समाज देखील आरक्षणासाठी लढणार आहे आणि ते लढवलं कोणी तर छगन भुजबळांनी बरोबर त्या हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करून घेतला, कोणाकडून करून घेतला आणि महत्वाचे पॉइंट वगैरे होते ते काढून घेतले. बहुतेक लोक म्हणतात की छगन भुजबळ काहीही बोलताय, काहीही करताय. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील देखील म्हणतात की छगन भुजबळ, पण छगन भुजबळ सारखा नेता जो की एवढे वर्ष आज राजकारणात आहे, त्यांनी बरोबर गेम टाकले आणि फक्त ओबीसीच्या नावाने ते राजकारण करता आणि ते निवडून देखील येतात आणि ते ओबीसी समाजासाठी ते नेहमी कार्य देखील करत असतात. ज्यावेळेस त्यांनी मंत्रिमंडळात होते न होते त्यांना त्याचा काही फरक पडत नाहीये. त्यांना ओबीसी समाजाच्या जीवावर बरोबर ते निवडून येतात आणि हे शासनाला देखील कळून चुकलंय. मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे जे काही 2 समाज आहेत, हे 2 समाजात तेढ निर्माण नक्कीच होऊ शकतो. बंजारा समाज देखील म्हणणारे उद्या उठून की आम्हाला एसटीचं आरक्षण द्या आणि मराठा समाज आता दुसरीकडे मनोज जरांगे म्हणताय की आम्ही तुमच्या ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करणार आहे, तेच टिकणार नाही तर तुम्ही ओबीसी राहणार कसे. मग दुसरीकडे मनोज जरांगेचं देखील मला कळत नाही, जर तुम्ही आम्हाला ओबीसी आरक्षण देणार नाही तर तेही आम्ही टिकू देणार नाही. मग जर ते टिकणारच नाही तर आता जे काही लोकांना, मराठा लोकांना ओबीसी भेटले ते देखील कुठं राहणार, ते देखील जाणार की. मग हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून सगळ्यांनी व्यवस्थितरित्या बसून एक फायनल. पण मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलंय सरसकट आरक्षण नाहीये, कोणालाही आरक्षण सरसकट नाहीये. ज्या लोकांच्या नोंदी सापडतील, कुणबी नोंदी,
क्वचित लोकांच्या सापडतील तर त्यांना ते आरक्षण देणार आहेत. तुम्हाला काय वाटतं या विषयावर? छगन भुजबळ ओके किंवा मनोज जरांगे पाटील ओके का चाणक्य म्हटले जाणारे देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर गेम केलाय? नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक करायला तर विसरत नका जा मित्रांनो, लाईक करा.